5 ते 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकास कामं आज या ठिकाणी आलेली आहेत। विविध विकास कामांच्या माध्यमातून ती कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो अशी विविध लाभार्थी शासनाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत। आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने डॅमचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला एक स्थान मिळावं, त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करावं। भारतीय जनता पार्टीची जी कमळ निशाणी आहे ती ग्रामीण भागामध्ये पोचावी। लाभार्थ्यांपर्यंत भाजपचं काय काम आहे, आदिवासी समाजासाठी काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे, पाण्यासाठी काय योजना आलेल्या आहेत। जिल्हा परिषद ही आपली पालन करणारी संस्था आहे। जिल्हा परिषद ही आरोग्याचं काम बघते, जिल्हा परिषद ही रस्त्यांचं काम बघते, जिल्हा परिषद बालकांच्या आरोग्याचं काम बघते, जिल्हा परिषद समाज कल्याणाचं काम बघते, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचं काम होतं। तर या अशा बाबतीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक संतप्तता ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे। ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची पक्ष म्हणून असणारी भूमिका आणि त्या संदर्भामध्ये जे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म्स आज पात्र झालेले आहेत, या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत। आपण सगळे उपस्थित इथे राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला धन्यवाद देतो। भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या 4 जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामध्ये माणगाव तर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे। त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर, कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळंब जिल्हा परिषद गणातनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळंब मधनं सविता विष्णू गावंडा, कशेळेमधनं श्री राजू चिंदू केवारी, माणगावमधनं केशव बबन तरे हे आमचे काही कारणांनी अपक्ष उमेदवार आहेत, पक्षाचेच आहेत पण त्यांचा अर्ज अपक्ष राहिलेला आहे। त्याच्यानंतर उकरूळमधनं सौ सुप्रिया राजेश भगत, नेरळ पंचायत समितीतनं परत आपण नम्रता नितीन कांदळगावकर यांना संधी दिलेली आहे। दामतमधनं नरेश सुरेश मसणे यांचा अर्ज भरलेला आहे। त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे। तसंच मोठे वेणगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख हे असे या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत। याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटना स्तरावरती घेण्यात येईल। आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीची अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही। या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण, कुठलाही निर्णय, कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या
त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये कर्जत म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत, पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत. गेल्या आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ, राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे. अशामध्ये सर्वसामान्य उमेदवार, या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं, छोट्या परिवारातली लोक ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का, असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्माननीय आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ही भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल, यापुढे जे काही स्वबळाचा नारा आज आपण देण्यात येईल, या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, यासाठी आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज मी माझे मित्र किरणजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची दिशा पक्षाची सांगावी. नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये 4 ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय. पंचायत समितीची यादी देखील माझे मित्र विश्वजित जोशी यांनी आपल्याला वाचून दाखवली. मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकडे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे. आमचे उमेदवार कुठेच 302चा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही, 307मध्ये असलेला नाही व 420 मध्ये असलेला नाही. सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळते. आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती, जे आज भयावह परिस्थिती आहे. आमचे उमेदवार हे पैशाने जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत. ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आवाहन देखील करतो. आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही. तरी आज मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबळावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे. स्वबळावर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार, राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार, केंद्रात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल, जनतेचे प्रश्न सोडवता येतील. आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जतचा विकास आपल्याला करणं सोपं होईल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो.
ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे केलेत नाही तिथे तुम्ही कोणाला पाठिंबा दिला का?